चाकण शहरापासून 15 किलोमीटर तर देहू गावापासून उत्तरेस अवघ्या 5 ते 6 किलोमीटर अंतरावर चाकण तळेगाव रस्त्यालगत आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झालेला आणि भागवत भक्तांचे श्रद्धास्थान असलेला डोंगर म्हणजेच भंडारा डोंगर. जे कारंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेसी जाणावा. हे शब्द संत तुकाराम महाराजांच्या मुखातून प्रसवलेल्या काव्यातले आहेत. हे काव्य म्हणजे संत तुकाराम महाराजांचे अभंग. महाराजांचे अभंग जनमानसाच्या मनामनात आणि घराघरात पोहोचले. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून समता, बंधुभाव, वैराग्य, भक्तीचा संदेश संपूर्ण जगाला दिला आणि म्हणूनच त्यांना जगद्गुरू म्हणून ओळखले जाते. त्यांचे अभंग, त्यांचे कार्य आपल्या संस्कृतीचा आणि साहित्याचा एक महत्त्वाचा भाग बनले आहे. मंडळी नमस्कार, मी एकनाथ राक्षे आणि आपण पाहत आहे संगीत संतवाणी. आज आपण थोर संत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची कर्मभूमी भंडारा डोंगराला भेट देणार आहे. भंडारा डोंगर आणि संत तुकाराम महाराजांविषयी अधिक जाणून घेऊयात. तर सुरू करूयात आजच्या विशेष व्हिडिओला. मंदिरापासून 100-150 मीटरवर गाडी पार्क करून आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो. जवळच पार्किंगची देखरेख करणाऱ्या तेथील सेवेकरी कदम माऊलींनी संत तुकाराम महाराजांविषयी अधिक माहिती दिली. सुभाष राम कदम, मुक्काम पोस्ट पारगाव, तालुका जिल्हा बीड. इथे सेवेसाठी आलेलो मी आणि ते तुकाराम महाराजांची माहिती म्हणलं तर ते खाली नामस्मरण करून देत नव्हते. म्हणून त्यांचे हे भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर आणि बोराळेश्वर डोंगर ह्या 3 डोंगरापैकी कुठल्याही डोंगरावर येऊन बसायचे नामचिंतन. आणि पण गाथा पण येते घेतलेले नांदुरकीचे झाड आहे ना, त्या झाडाखाली गाथा लिहिलेली. आणि शिवाजी महाराज ज्यावेळेस मोगला सैन्य पाठीमागे लागलं होतं त्यांच्या, त्यावेळेस त्यांच्यापाशी आले सगळे 500 मावळे सगळे शिवाजी करून टाकले. त्यांना कोणत्या शिवाजीची ओळख आला नाही. म्हणजे अशी त्यांची आम्हाला वाचण्यात आलेले ऐकाय मिळाले. म्हणून आम्ही सांगतो जिजामाता हे जेवण घेऊन यायची तर तिला सांगून येत नाही तुकाराम महाराज तुम्ही खूप चाललो. मग तिने काय करायचं, बाकरी टोपलं खाली टेकवायचं, तेव्हा रस्त्याला कान लावायचा 3 जागेपैकी 3 वाटापैकी. तेव्हा राम विठ्ठल विठ्ठल सगळं ऐकू आलं की त्यातून ते रस्त्याने निघायचे.
संत तुकाराम महाराजांच्या मंदिराचे हे डिझाईन आहे. लोकसहभागातून या भव्य मंदिराचे काम सुरू आहे. आपणही या मंदिराच्या कामात हातभार लावून संत तुकाराम महाराजांच्या भव्य मंदिराचे साक्षीदार व्हा. महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी देवाच्या दारात 5 मिनिटं तरी थांबलं पाहिजे, थोडं चिंतन केलं पाहिजे. काय माहिती नसेल तर विचारलं पाहिजे. पण दुर्दैवानं आपण काय करतोय बघा, काही करत नाही. येतोय, पाया पडतोय, जातोय. तुमच्या माहितीसाठी पुढच्या पिढ्या जर आपल्याला चांगल्या घडवायच्या असतील तर तुम्ही आता काळजी घेतली तर या पुढच्या पिढ्या आपल्या चांगल्या घडतील, नाही तर पुढच्या पिढ्या बाद होतील. कारण का आम्ही अनुभव घेतोय, 90% लोकांना काहीच माहिती नाही. फक्त यायचं, घाई दर्शन करायचं आणि निघून जायचं. आई साहेबांना जो काटा मोडला, आई साहेबांच्या पायातला काटा पांडुरंगाने साहेब गोराक्याच्या वेशात येऊन काढला, तो प्रसंग इथं घडलेला आहे. तुकाराम महाराजांच्या अंतःकरणातील महत्वाचे स्थान हा डोंगर होता. त्याचं कारण महाराजांना जे काही सुचलं ते झाडाखाली बसून सुचले. महाराजांनी जी काय अभंगाची रचना केली त्या झाडाखाली बसून केली. पलीकडच्या बाजूला भामचंद्र डोंगर आहे. डोंगराची नावं तरी आज कमीत कमी लक्षात ठेवा. महाराजांना साक्षात्कार झाला तो डोंगर. इकडे गोरावडेश्वर डोंगर, 3 पवित्र डोंगरांचं दर्शन तिथून होत आहे. तुकाराम महाराज जिजाबाईंना म्हणजे आपल्या बायकोला कधीच सांगून जात नसत कोणत्या डोंगरावर. तुकाराम महाराज सकाळी उठायचे, विठ्ठल विठ्ठल करत निघून यायचे. दुपारच्या वेळेला आई साहेब भाकरीचं टोपलं घेऊन निघायच्या, वेशीपाशी यायच्या. वेशीपाशी आल्यानंतर त्या माऊलीला प्रश्न पडायचा, महाराज कोणत्या डोंगरावर गेले? मग जिजाबाई काय करायच्या? भाकरीचं टोपलं खाली ठेवायच्या, या धरतीला कान लावायच्या. त्या दिशेने महाराज इकडे आले, त्या पाऊल वाटेतून त्या मातीतून त्या माऊलीला विठ्ठल 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 असा आवाज यायचा. मग जिजाबाई रानावनातून, काठ्याकुट्यातून, बांधा रस्त्यावर डोंगरावर यायच्या. आणि या डोंगरावर आल्यानंतर या झाडाखाली तुकाराम महाराजांना 2 गाठ जीव घालायच्या, स्वतः जेवायच्या आणि निघून जायच्या. आईचं आई पण आणि बाईचं बाई पण त्या माऊलीला कळलं होतं, म्हणून 7 किलोमीटर यायच्या आणि 7 किलोमीटर जायच्या. 14 किलोमीटर प्रवास करायच्या. म्हणून त्या आईसाठी 2 ओळी, काठ्याकुट्याची परवाना दिला, काठ्याकुट्याची परवाना दिला ना कामात तिला उन्हातानाची चिंता फक्त आपल्या घर जाण्याची. भिगी भिगीनं लगबगीनं धरलेली वाटतीनं सोडायची. तुकोबासाठी व्याकुळ होऊन जिजाबाई भंडारा चढायची. तुकोबासाठी व्याकुळ होऊन जिजाबाई भंडारा चढायची. घरधन्यावर होती माया तिची जीवा पाड, घरधन्यावर होती माया तिची जीवा पाड. उरात होता गोडवा जसा हापूस आंबा गोड.
उशीर झाला घर धन्याला छाती तिची दडडायची तुकोबासाठी व्याकुळ हो जिजाबाई भंडारा चढायची तुकोबासाठी व्याकुळ हो जिजाबाई भंडारा चढायची. शेवटचे 2 मिनिटं. तुकाराम महाराज वैकुंठाला गेले ते ठिकाण बस स्टॉप जवळ आहे. तिथे एक नांदुरकीचं झाड आहे. झाडाचं नाव तरी आज कमीत कमी लक्षात ठेवा. तुकाराम बिजेला जे झाड थोडं व्हायब्रेशन होतं ते झाड. इथं सुद्धा 150 कोटीच्या मंदिराचं काम 2016ला चालू झालेले. गुजरातला जे अक्षरधाम मंदिर आहे साहेब तसं मंदिर इथं होतं. सोमपुरा मार्बल इंडस्ट्रीज नावाची राजस्थानची कंपनी जी कंपनी अयोध्येचं राम मंदिर करते त्या कंपनीनं सोरटी सोमनाथाचं काम पूर्ण केलंय. हिंदूंची 40 मंदिरं बनली. इथं सुद्धा तुमच्या आमच्या सगळ्याच्या प्रयत्नातून जवळजवळ 75 कोटीचं काम झाले. काम स्लॅबवर काम तुमच्या डोळ्यासमोर चालू. आपली कोणाची इच्छा झाली अंतःकरणात थोडा धर्माबद्दल भाव आला तर नाही सुपर करता आलं नाही ओंझळ नाही धर्मासाठी देवाच्या दारात 5 मिनिटं वेळ देता आला नका देऊ. पण कमीत कमी ह्या मंदिराच्या तुकाराम महाराजांचे कार्य पूर्ण करण्यासाठी मंदिराचं काम पूर्ण करण्यासाठी ओंझळभर एक छोटीशी पावती मंदिराच्या बांधकामासाठी इथे घेता आली तर घ्या. नाही घेतली काही प्रॉब्लेम नाही. आज रक्षाबंधन आहे. त्यांचं दर्शन राहिले. तुम्ही लोकांनी आज स्वतःसाठी काय मागायचं नाही. फक्त प्रार्थना अशी करा की या मंदिराचं काम लवकरात लवकर पूर्ण होईल. तुमची प्रार्थना तुमच्या सदिच्छा आणि शुभेच्छा यदा कदाचित या 2 वर्षात हे मंदिर पूर्ण होईल. ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्माला 750 वर्ष आले. सोन्याचा आता कळस बसवायचंच आहे. आणि तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाला 375 वर्ष. जरा अभ्यास करा आणि आपल्या मुलांना सांगायचं. नमस्कार, मी अनिल कारके, डेप्टी इंजिनियर, पुणे महानगरपालिका, सेवानिवृत्त. सध्या भंडारा डोंगरावरती सेवेकरी म्हणून काम करतोय. या ठिकाणी महाराजांचं बरंचसं आयुष्य इथं व्यतीत झालेलं असल्यामुळे या ठिकाणी 150 कोटी रुपयाचं तुकाराम महाराजांच्या मंदिराचं काम चालू आहे. सोमपुरा मार्बल इंडस्ट्रीज म्हणून जी कंपनी आहे राजस्थानची, पण आपल्याकडे या ठिकाणी इथे काम करत आहे. ज्या खाणीमधून दगड राम मंदिरासाठी जातो त्याच खाणीमधून दगड तुकाराम मंदिरासाठी येतो. हे जे काम चालू आहे ते पूर्ण लोकसहभागामधून चालू आहे. शासकीय निधी कुठलाही उपलब्ध नाही. मात्र शासनाने आपल्याला ज्या मूलभूत गरजा आहेत, रस्ता, लाईट आणि पाणी, त्या पूर्ण करून दिलेल्या आहेत. त्यामुळे जे काही काम चालू आहे ते पूर्ण काम हे लोकसहभागामधून चालू आहे. त्याच्यामुळे भाविकांनी या धार्मिक कार्यामध्ये आपलाही सहभाग नोंदवावा अशी मी आमचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब काशीद व इतर ट्रस्टींच्या वतीने सर्व भाविकांना विनंती करतो. धन्यवाद. रामकृष्ण आहे. सेवा चालू आहे. त्या मावशी 5 वर्ष आहे, त्या मावशी 10 वर्ष, त्या मावशी 10-15 वर्षाचे साधारण इथेच राहतात, जात नाहीत कुठे. काही कारण पडलं तर जातात, 1-2 दिवसांनी परत येतात. 24 तास इथेच आहे सेवा. महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून इथे भागवत भक्त येतात. त्यातील काही भक्त अनेक वर्षे इथे सेवेकरी म्हणून 24 तास सेवा देतात. त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यावरून जणू काही संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा आवीट गोडवा ओसंडून वाहत असल्याचा भास होतो.
त्यांच्यातील ती निरागस वृत्ती पाहून संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची आठवण झाली. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. ऐकाजी तुम्ही भक्ती भागवत, कराल ते हित सत्य करा. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्मे सर्वेश्वर पूजनाते. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक शेअर करायला विसरू नका. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.